असं म्हणतात की कोहिनूर हिरा ज्याच्याकडे गेला तो उद्ध्वस्त झाला। हिंदू, फारशी, मुघल, अफगाण, शीख ज्या ज्या शासकांनी हा हिरा मिळवला त्यांना या हिऱ्याने वश केलं। त्यांची सगळी शक्ती गेली आणि शेवटी त्यांचा करुण अंत झाला। एवढंच काय तर आत्ताही हा हिरा इंग्लंडच्या ज्या राजघराण्यात आहे त्यांनीही या हिऱ्यामुळेच खूप भोगले असं म्हटलं जातं। नावाला राहिलेलं राज्य आणि राजघराण्यात झालेले अकाली मृत्यू हे कोहिनूर हिऱ्याच्या वाईट शक्तीमुळेच झाले असा अंदाज वर्तवला जातो। पण काय खरं काय खोटं? कोहिनूर हिरा खरंच शापित आहे का की हे मुद्दामून पेरलेलं एक खोटं आहे? चला शोधूया कोहिनूर हिऱ्याचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। कोहिनूर हिरा नेमका कोणाचा, त्याचा खरा मालक कोण याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये। दक्षिण भारतातल्या अनेक आख्यायिकांनुसार असं मानलं जातं की 1100 साली आंध्र प्रदेशातल्या गोलकोंडा इथे उत्खननात काम करत असताना तिथल्या कामगारांना एक अतिशय तेजस्वी आणि अतिशय सुंदर हिरा सापडला होता। हा हिरा अन्य हिऱ्यांपेक्षा खूप जास्त चमकदार होता आणि त्याचा आकार लहान चेंडू एवढा होता। अनेकांना वाटतं की कोहिनूर हा एक शब्द आहे, पण तसं नसून कोह ए नूर अशी त्याची फोड आहे। हा एक फारसी शब्द आहे ज्याचा अर्थ होतो माउंटन ऑफ लाईट्स, अर्थात प्रकाशाचा पर्वत। असं म्हणतात या हिऱ्याची किंमत एवढी होती की यातून अख्ख्या जगाचं 2.5 दिवस पोट भरू शकलं असतं। कोहिनूर हिऱ्याचा पहिला उल्लेख आपल्याला बाबरने लिहिलेल्या बाबरनाम्यामध्ये मिळतो, ज्यामध्ये लिहिलं आहे की हा हिरा माळव्याच्या राजांच्या खजिन्यामध्ये होता। तिथून हा हिरा काकतीय राजघराण्यापर्यंत पोहोचला आणि हा हिरा काकतीय राजवटीत कसा आला हे मात्र स्पष्ट नाहीये। पण इतिहासात हे नमूद आहे की हा हिरा मिळवल्यापासून अवघ्या 17 वर्षात काकतीय राजवंश पूर्णपणे नष्ट झालं। काकतीय घराण्यानंतर हा हिरा तुघलक राजघराण्यात पोहोचला। 1323 मध्ये तुघलक शाह पहिला याने एका युद्धात काकतीय राजवंशाचा नाश केला आणि हा हिरा ताब्यात घेतला। त्यानंतर 1325 ते 1351 पर्यंत हा हिरा मोहम्मद बिन तुघलककडे राहिला। नंतर हिरा 16व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या मुघल सुलतानांकडे राहिला। हा हिरा मिळवल्यानंतर वाईट घटना कशा होत गेल्या आता ते आपण पाहू। हा हिरा तुर्कांकडे आला आणि संपूर्ण तुर्की राजवंश संपुष्टात आलं। त्यात मुख्य उल्लेख करावा लागेल तो बाबराचा मुलगा हुमायून याचा। हुमायून शूर होता, पण त्याला फार कमी आयुष्य लाभलं। त्यानंतर बादशाह शहाजहानने कोहिनूर तख्त-ए-ताऊस अर्थात त्याच्या मयूर सिंहासनात जडवला। काहीच काळाने शहाजहानला त्याच्याच मुलाने अर्थात औरंगजेबाने कैद केलं। औरंगजेबाचे शिवाजी महाराजांनी मग संभाजी महाराजांनी काय हाल केले हे आपल्याला माहितीच आहे। त्यानंतर मुघल साम्राज्याला उतरती कळाच लागली। पुढे 1739 साली इराणचा सुलतान नादिर शाह याने दिल्लीवर आक्रमण केलं। दिल्ली लुटली। त्याने तख्त-ए-ताऊस सुद्धा उचलून नेण्याचे आदेश दिले। या सिंहासनासोबतच कोहिनूर भारताबाहेर अर्थात इराणमध्ये गेला। कोहिनूर मिळाल्यानंतर अवघ्या 8 वर्षांनी 1747 मध्ये नादिर शहाची त्याच्याच लोकांनी क्रूरपणे हत्या केली। नादिर शहाच्या हत्येनंतर त्याचे वंशज कोहिनूर हिरा घेऊन अफगाणिस्तानात पळून गेले। अशा प्रकारे हा हिरा अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह दुराणी यांच्यापर्यंत पोहोचला। पण हा हिरा मिळाल्यानंतर अहमद शाह दुराणीचाही मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा शाह शुजा दुराणी याने कोहिनूरचा ताबा घेतला। पण यानंतर शाह शुजा दुराणीला काश्मीरमध्ये कैद करण्यात आलं। पुढे कोहिनूर पंजाबचे शासक महाराणा रणजित सिंग यांच्या हातात आला आणि अशा प्रकारे अर्ध जग फिरून पुन्हा एकदा कोहिनूर भारतात आला। नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडियामध्ये आढळणाऱ्या उल्लेखावरून महाराजा रणजित सिंग दिवाळी, दसरा आणि इतर मोठ्या सणांना हातावर कोहिनूर बांधून बाहेर जात असत। कोणताही ब्रिटिश अधिकारी त्यांच्या दरबारात आला की हा हिरा खास त्यांना दाखवत असे। जेव्हा ते मुलतान, पेशावर किंवा इतर शहरात दौऱ्यावर जायचे तेव्हा कोहिनूर त्यांच्या सोबतच असायचा। 1839 मध्ये महाराणा रणजित सिंग यांचं निधन झालं। त्यानंतर कोहिनूर हिरा रणजित सिंग यांचा मुलगा दिलीप सिंग यांच्याकडे पोहोचला। पण एव्हाना इंग्रजांनी भारतावर कब्जा करण्याचं काम सुरू केलं होतं। 1849 मध्ये ब्रिटिशांनी दिलीप सिंग यांना पराभूत केलं आणि तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांच्याशी एक करार केला, ज्यानुसार जाहीर केलं गेलं की यापुढे कोहिनूर हिरा ही भारताची नाही तर ब्रिटिशांची मालमत्ता असेल। 1850 साली कोहिनूर हिरा ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाच्या हवाली करण्यात आला। हा हिरा भारतातून इंग्लंडमध्ये एका जहाजामधून पाठवण्यात आला। तेव्हा त्या जहाजाला सुद्धा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागलं होतं। मीडिया नावाच्या जहाजावर कॉलरा पसरला। वाटेत इतकं मोठं वादळ लागलं की जहाज बुडता बुडता वाचलं होतं। 1852 मध्ये राणी व्हिक्टोरियाने 105 कॅरेटचा कोहिनूर हिरा तिच्या मुकुटात बसवून घेतला। पण तिने एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे हा हिरा केवळ क्वीनच परिधान करेल, किंग्स नाही। हा निर्णय कोहिनूर हिऱ्याच्या शापाच्या भीतीनेच घेण्यात आला
असं म्हटलं जातं, कारण आजवर हा हिरा केवळ पुरुष शासकांकडेच होता आणि सर्वांचं वाईट पतन झालं. जे इतरांसोबत झालं ते आपल्या घराण्यासोबत होऊ नये असं राणी व्हिक्टोरियाचा मनसुबा असावा असं म्हटलं गेलं. पण पुढे ब्रिटनच्या राजघराण्यात सुद्धा अशा काही अप्रिय घटना घडल्या ज्यांचा संबंध कोहिनूरच्या शापाशी जोडला गेला. जसं की प्रिन्सेस डायनाचा मृत्यू, राजघराण्याची सत्ता जाणं, राजघराण्यातल्या अनेक सदस्यांचं रहस्यमयी अंत. योगायोग असतात आणि कोहिनूरच्या बाबतीत योगायोगांची मालिका आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता हेच दिसून येतं की कोहिनूर ज्या ज्या राजघराण्यांकडे गेला ती सर्व राजघराणी संपली, त्यांची सत्ता संपुष्टात आली. पण हे कोहिनूर हिऱ्यामुळे झालं किंवा त्याच्या शापाच्या प्रभावामुळे झालं याचं ठोस काहीच कारण नाहीये. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या HBTच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.